कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल वेडे कोल्हापूर आणि बायसिकल कम्युनिटी यांच्या वतीनं कोल्हापुरात सायकल रॅली काढण्यात आली। छत्रपती शाहू महाराज पुतळा, दसरा चौक, सीपीआर भवानी मंडप, बिंदू चौक, कुमा टॉकीज चौक, राजारामपुरी, विनस कॉर्नर, पुन्हा दसरा चौकात रॅलीची सांगता झाली। सायकल चालवा, पेट्रोल वाचवा, सायकल चालवा, प्रदूषण टाळा, सायकल चालवा, अपघात टाळा, सायकल चालवा, निरोगी राहा असा संदेश देण्यात आला। यावेळी ज्येष्ठ सायकलपटूंचा सन्मान करण्यात आला। सायकल वेडे कोल्हापूरचे अध्यक्ष राम कारंडे, डॉक्टर प्रकाश शारबिदे, नचिकेत धुमाळ, विशाल गुडाळकर यांच्यासह आबालवृद्ध या रॅलीत सहभागी झाले होते। बुधवारी रात्री कागलमधील संकेत भोपळे आणि महेश महादेव गुरव यांच्यात वाद झाला। त्यावेळी भोपळेनं फोन करून सागर गुरवला बोलावून घेतलं। संकेतशी का वाद सुरू आहे अशी विचारणा सागर गुरवनं केली। या रागातून महेश गुरवनं थेट सागरवर चाकू हल्ला केला। सागरनं आरडाओरडा केल्यानंतर दीपाली ट्रॅव्हल्सचे विक्रम घाटगे यांच्यासह सागर गुरवचे कुटुंबीय घटनास्थळी आले। त्यांनी सागरला कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले। हल्ल्यानंतर संशयित महेश गुरव पळून गेला। या प्रकरणी महेश गुरव, अमित उर्फ गुंड्या पिष्टे, मुकुंद कोळी, शादाब मुजावर यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी कोल्हापुरातील शिक्षक बँकेला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला। सभासद, कर्जदार आणि ग्राहकांसाठी बँकेनं निर्माण केलेल्या सुविधांबद्दल जिल्हा उपनिबंधकांनी समाधान व्यक्त केलं। बँकेचे चेअरमन S.V. पाटील यांनी बँकेच्या कामकाजाची माहिती दिली। शिक्षक बँकेत 451 कोटीच्या ठेवी असून 300 कोटी रुपये कर्ज वितरण आहे। डिजिटल बँकिंग आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून पुरवली जाणारी सेवा, स्वच्छ परिसर याबाबत जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी कौतुक केलं। मात्र बँकेचं कामकाज कायमच पारदर्शी असावं असा सल्लाही दिला। यावेळी बँकेचे उपाध्यक्ष गजानन कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदुम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील एका महाविद्यालयीन तरुणीवर 4 तरुणांनी सुमारे 9 महिने अत्याचार केले। या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांची सखोल चौकशी करावी, तसंच तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करावी। सर्व संशयितांचे मोबाईल कॉल आणि CCTV फुटेज तपासावं। संशयित तरुणांचं कुणीही वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेनं केली आहे। पोलिसांनी जलद गतीनं या खटल्याचा तपास करून न्यायालयासमोर भक्कम पुरावे सादर करावेत। पीडितेवर दबाव येणार नाही याची पोलिसांनी दक्षता घ्यावी, अशा मागण्यांचं निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आलं। यावेळी राजू तोरसकर, विकास जाधव, नंदू घोरपडे, प्रदीप पाटील, गजानन तोडकर, अभिजित पाटील उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या काही गाळेधारकांनी बेकायदेशीररित्या पोटकुळं ठेवली आहेत। अशा पोटकूळ ठेवलेल्या गाळेधारकांवर महापालिका प्रशासनानं कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शेकापनं केली आहे। मागणीचं निवेदन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आलं। यावेळी पक्षाचे सरचिटणीस बाबूराव कदम, दिलीप जाधव, संग्राम माने, प्रकाश शिंदे, मोहन पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। कॉक्रोच जनता पार्टीसह काही विद्यार्थी संघटनांच्या वतीनं नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलनं सुरू आहेत। त्यातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। या आंदोलनानं महाराष्ट्र बहुजन आघाडीचा पाठिंबा असून 21 जून रोजी होणारी नीटची फेरपरीक्षा विना घोटाळा पार पडावी अशी मागणी या संघटनेनं केली आहे। यावेळी महाराष्ट्र बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल माने, उपाध्यक्ष प्रमोद हुपरीकर, प्रकाश हुलस्वार, सुरेश जत्राटकर, राजेंद्र कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मेहुणीच्या लग्नावरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाला हिंसक रूप लागलं। त्यातून एका 23 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला झाला। सिद्धनेरली इथल्या घटनेनंतर 23 वर्षाच्या समाधान संपत शिंदे या जखमी तरुणावर कोल्हापुरातील CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर शुभम तानाजी सणगर, आरिफ पटेल आणि अमोल शिंदे यांच्या विरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। समाधान शिंदे आणि संशयित आरोपी शुभम सणगर हे नात्यानं साडू असून समाधान यांच्या मेहुणीच्या लग्नाच्या कारणावरून दोन्ही कुटुंबामध्ये पूर्वीपासूनच वाद होता। याच रागातून तिघांनी समाधान शिंदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला।
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्र तसंच शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं पर्यावरण संदेश स्केटिंग रॅली काढण्यात आली. झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिक हटाव देश बचाव, कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचं रक्षण करी असे प्रबोधनात्मक फलक बाल स्केटिंगपटूंनी हाती घेतले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली महावीर गार्डनमध्ये समाप्त झाली. सहभागी मुलांना प्रमाणपत्र देण्यात आलं तसंच आयुर्वेदिक झाडांचं रोपण करण्यात आलं. रॅलीचं संयोजन स्केटिंग प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर महेश कदम, सागर कुंभार, धनश्री कदम, योगिता घोरपडे, भास्कर कदम यांनी केलं. पंचगंगा विहार मंडळाचे सदस्य दररोज सकाळी पंचगंगा नदी घाट ते आंबेवाडीपर्यंत पोहोच जातात. आज सकाळी या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य विलास भोपळे पंचगंगा नदीजवळ वडणगे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळून पोहत असताना ऊद मांजरानं पाण्यातच त्यांच्यावर हल्ला केला. पायाचा लचका तोडल्यानं विलास भोपळे जखमी झाले. इतरांनी आरडाओरड केल्यानंतर ऊद मांजर बाजूला गेलं, पण त्या ऊद मांजरानं दुसऱ्या एका व्यक्तीचा पाठलाग केला. त्यामुळे पंचगंगा नदीत पोहायला येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जखमी भोपळे यांना CPR मध्ये उपचारासाठी दाखल केलंय.